नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्रातील महत्त्वपूर्ण 100 प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला TET परीक्षेला जाता जाता पेपर 1 आणि 2च्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा वेध घेतात. हे व्यवस्थित वाचल्यास तुम्हाला बालमानसशास्त्र विषयात उत्तम गुण मिळण्यास मदत होईल. चला तर आपण प्रश्नांचा अभ्यास करूया. प्रश्न: कुमार अवस्थेतील मुलांमध्ये कोणती भावना सर्वात तीव्र असते? अस्मिता किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याची भावना. पुढील प्रश्न: सामाजिक कराराची अवस्था हा कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या पातळीचा भाग आहे? उत्तर: पारंपरिक पातळी. पुढील प्रश्न: बालकाच्या भाषिक विकासात इगोसेंट्रिक स्पीच म्हणजेच अहंकेंद्रित भाषा या संकल्पनेचा कोणी महत्त्व दिले आहे? तर जीन पियाजे. पुढील प्रश्न: वायगोस्की याच्या मते मूल स्वतःशीच मोठ्याने बोलते त्याला काय म्हणतात? खाजगी भाषा. पुढील प्रश्न: किशोरावस्थेत मुलांचे सामाजिकरण प्रामुख्याने कोणाद्वारे होते? समवयस्क मित्र गट. पुढील प्रश्न: अँड्रोगिनी म्हणजे काय? व्यक्तीमध्ये स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व या दोन्ही गुणांचा समतोल असणे. नेक्स्ट क्वेश्चन: बालकाच्या विकासाचा परिसंस्थात्मक सिद्धांत कोणी मांडला? युरी ब्रॉनफेनर ब्रेनरने मांडला. ब्रॉनफेनर ब्रेनरच्या सिद्धांतानुसार मूल आणि त्याचे कुटुंब यांचा समावेश कोणत्या प्रणालीत होतो? मायक्रोसिस्टम म्हणजे सूक्ष्म प्रणालीत होतो. नेक्स्ट क्वेश्चन: ॲनिमिझम म्हणजेच निर्जीव वस्तूंना सजीव समजणे हे पियाजेच्या मते कोणत्या अवस्थेचे लक्षण आहे? पूर्वक्रियात्मक अवस्था. पुढील प्रश्न: वस्तुस्थैर्य ही क्षमता बालकांमध्ये साधारणपणे कधी विकसित होते? संवेदी कारक अवस्था म्हणजे जन्म ते 2 वर्षापर्यंत. पुढील प्रश्न: कुमार अवस्थेत आढळणारा काल्पनिक प्रेक्षक हा दोष कशामुळे निर्माण होतो? कुमार अवस्थेतील अहंकेंद्रिततेमुळे. नेक्स्ट क्वेश्चन: मुलांमध्ये लिंगनिश्चितीची जाणीव कोणत्या वयात पूर्ण होते? साधारणतः 5 ते 7 वर्ष वयात. नेक्स्ट क्वेश्चन: बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणी मांडला? J.B. गुइल्डफोर्ड यांनी मांडला. नेक्स्ट क्वेश्चन: गुइल्डफोर्ड यांच्या मते बुद्धिमत्तेचे 3 मुख्य आयाम कोणते? प्रक्रिया, आशय आणि उत्पादने. पुढील प्रश्न: द्रव आणि स्फटिक बुद्धिमत्ता हा सिद्धांत कोणी मांडला? रेमंड कॅटले यांनी मांडला. पुढील प्रश्न: अनुभवातून आणि शिक्षणातून प्राप्त होणाऱ्या बुद्धिमत्तेला कॅटेलेने काय म्हटले आहे? स्फटिक बुद्धिमत्ता असे म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन: बालकाच्या विकासासंदर्भातील प्रकृती विरुद्ध संगोपन वादात प्रकृती म्हणजे काय? जैविक किंवा आनुवंशिक घटक. नेक्स्ट क्वेश्चन: मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? अल्फ्रेड बिने यांनी 1908 मध्ये मांडली. नेक्स्ट क्वेश्चन: थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाला पुरस्कार आणि दंडाचा नियम असेही म्हणतात? परिणामाचा नियम. पुढील प्रश्न: मुलांमध्ये अमूर्त संकल्पना समजण्याची क्षमता वाढवणे हे माध्यमिक स्तरावर कोणत्या विषयाचे मुख्य उद्दिष्ट असते? गणित आणि विज्ञान. नेक्स्ट क्वेश्चन: सहानुभूती आणि सहानुभूती दर्शवणे यातील मुख्य फरक काय? सहानुभूती म्हणजे दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून त्यांच्या भावना समजून घेणे. नेक्स्ट क्वेश्चन: भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोणाला मानले जाते? डॅनियल गोलमन यांना मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन: गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेचे किती घटक आहे? 5 घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन: मेटाकॉग्निटिव्ह सिल्क म्हणजे काय? स्वतःचा विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे किंवा स्वतःच्या अध्ययनावर नियंत्रण ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन: मुलांच्या शारीरिक विकासाचा वेग कोणत्या काळात सर्वात जास्त असतो? अर्भक अवस्था आणि
पूर्व बाल्य अवस्था. पुढील प्रश्न, सांस्कृतिक ऐतिहासिक सिद्धांत अध्ययनाच्या संदर्भात कोणी मांडला? लेव वायगोस्की यांनी मांडला. पुढील प्रश्न, पियाजे आणि वायगोस्की यांच्यात मुख्य फरक काय आहे? पियाजे विकासाला जैविक परिपक्वतेशी जोडतात, तर वायगोस्की सामाजिक अंतर्क्रियेला महत्त्व देतात. पुढील प्रश्न, अध्ययनाचे टप्पे किंवा पायऱ्या कोणी स्पष्ट केल्या? रॉबर्ट गॅने यांनी स्पष्ट केल्या. पुढील प्रश्न, गँगे यांच्या मते अध्ययनाचा सर्वोच्च स्तर कोणता आहे? समस्या निराकरण. पुढील प्रश्न, आत्मकेंद्रित विचार कोणत्या वयातील मुलांचे वैशिष्ट्य आहे? 2 ते 7 वर्ष, पूर्व प्राथमिक स्तर. पुढील प्रश्न, अनुवादात्मक किंवा चिन्हांकित अवस्था ही संकल्पना कोणी मांडली? जेरोम ब्रुनर यांनी मांडली. ब्रुनर यांच्या मते ज्ञानात्मक संरचनेचे 3 टप्पे कोणते? कृतीप्रधान, चित्रप्रधान आणि प्रतीकप्रधान. पुढील प्रश्न, अन्वेषण अध्ययन चा पुरस्कार कोणी केला? जेरोम ब्रुनर यांनी केला. नकारात्मक प्रबलीकरण म्हणजे काय? एखादी त्रासदायक किंवा नको असलेली गोष्ट काढून घेऊन वर्तनाची वारंवारता वाढवणे. पुढील प्रश्न, अध्ययन अक्षमता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला? सॅम्युअल क्रिक यांनी केला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजेच प्रगतिशील शिक्षणचे जनक कोण आहेत? जॉन डुई हे आहे. पुढील प्रश्न, कृतीयुक्त शिक्षण चा मुख्य फायदा काय? विद्यार्थ्यांचे अवधान दीर्घकाळ टिकून राहते आणि अनुभव कायमस्वरूपी होतो. पुढील प्रश्न, सृजनशीलतेचा संबंध प्रामुख्याने कोणत्या विचार प्रक्रियेशी असतो? अपसारी विचार. पुढील प्रश्न, एकाच समस्येचे एकच अचूक उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेला कोणता विचार म्हणतात? अभिसारी विचार म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मेटल सेट म्हणजे काय? समस्या सोडवताना फक्त पूर्वी यशस्वी झालेल्या एकाच पद्धतीचा वापर करण्याचा आग्रह धरणे. पुढील प्रश्न, फंक्शनल फिक्सेन अध्ययनात काय करते? अडथळा निर्माण करते. वस्तूचा वापर केवळ एकाच पारंपरिक पद्धतीने करण्याचा दृष्टिकोन. पुढील प्रश्न, अंतर्प्रेरणा वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? विद्यार्थ्यांना आव्हानात्मक आणि त्यांच्या आवडीचे काम देणे. पुढील प्रश्न, अगतिकता किंवा शिकलेली असहाय्यता म्हणजे काय? वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मी प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकत नाही अशी मानसिकता बनणे. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकाची अपेक्षा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर कसा परिणाम करते? सकारात्मक किंवा नकारात्मक. यालाच पॅग्मिनल इफेक्ट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन संक्रमणमधील सामान्यीकरण करण्याचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स जूड यांनी मांडला. पुढील प्रश्न, माहिती प्रक्रिया मॉडेल मेंदूची तुलना कशाशी करते? कॅम्प्युटरशी म्हणजे संगणकाशी करते. पुढील प्रश्न, दीर्घकालीन स्मृतीची साठवण क्षमता किती असते? अमर्यादा. पुढील प्रश्न, अवधान म्हणजे काय? चेतकावर मन एकाग्र करण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. नेक्स्ट क्वेश्चन, मुलांच्या अध्ययनातील भ्रम किंवा चुकांकडे शिक्षकाने कसे पाहिले पाहिजे? त्या अध्ययनाचाच एक भाग आहे आणि विचार प्रक्रिया समजून घेण्याची संधी देतात. पुढील प्रश्न, स्कॅफोल्डिंगचे उत्तम उदाहरण कोणते? एखादे गणित सोडवताना अडकलेल्या विद्यार्थ्याला हिंट म्हणजेच संकेत देणे. पुढील प्रश्न, वंचित गट म्हणजे काय? जे बालक सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थॅलेसेमिया किंवा सिकलेस सारख्या आजारांचा समावेश कोणत्या कायद्यात दिव्यांगत्वात केला आहे? तर PRWD ॲक्ट 2016. नेक्स्ट क्वेश्चन, मतिमंदत्व आणि अध्ययन अक्षमता यातील फरक काय? मतिमंदत्वात
सामान्य बुद्ध्यांकच कमी असतो, तर अध्ययन अक्षमतेमध्ये बुद्ध्यांक सामान्य असू शकतो, पण विशिष्ट कौशल्यात उदाहरणार्थ वाचन लेखनात अडचण असते. पुढील प्रश्न, समावेशक वर्गात विविधता ही काय मानली पाहिजे? एक संपत्ती किंवा संधी. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्रोग्राम कोणासाठी तयार केला जातो? विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक बालकांसाठी वैयक्तिकरित्या. ड्युडीएलचे पूर्ण रूप काय आहे? अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा. गतिमंद मुलांच्या वर्गाचा आकार कसा असावा? मर्यादित किंवा लहान, जेणेकरून वैयक्तिक लक्ष देता येईल. पुढील प्रश्न, बडबड गीत आणि संगीत यांचा वापर कोणत्या प्रकारच्या अपंगत्व असलेल्या मुलांसाठी फायदेशीर ठरतो? दृष्टिदोष किंवा अंध मुलांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, समाजाभिमुख किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांच्या सुधारणेसाठी कोणती पद्धत वापरली जाते? मानसोपचार आणि समुपदेशन ही पद्धत वापरली जाते. पुढील प्रश्न, सहानुभूतीपूर्ण श्रवण हे कोणाचे महत्त्वाचे कौशल्य आहे? समुपदेशकाचे महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बहुसांस्कृतिक वर्गात शिक्षकांनी कोणती खबरदारी घ्यावी? कोणत्याही एका संस्कृतीला श्रेष्ठ न मानता सर्व संस्कृतीचा आदर करावा. पुढील प्रश्न, गिफेट मुलांची मुख्य भावनिक समस्या कोणती असते? सामान्य वर्गात होणारा कंटाळा आणि अतिसंवेदनशीलता. पुढील प्रश्न, वर्गातील जेंडर बायस म्हणजे लिंगभेद कसा रोखता येईल? मुलामुलींना समान जबाबदाऱ्या आणि सहशिक्षणात समान संधी देऊन. नेक्स्ट क्वेश्चन, पाठ्यपुस्तकात स्त्रियांना केवळ घरगुती काम आणि पुरुषांना धाडसी कामात दाखवणे म्हणजे काय? लिंग रूढीबद्धता होय. नेक्स्ट क्वेश्चन, बाल गुन्हेगारीची मुख्य कारणे कोणती असू शकतात? तुटलेले कुटुंब, वाईट संगत आणि भावनिक दुर्लक्ष. नेक्स्ट क्वेश्चन, वर्गातील मागासवर्गीय किंवा पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकाची वृत्ती कशी असावी? उच्च अपेक्षा ठेवून त्यांना आवश्यक ते पाठबळ देणे. पुढील प्रश्न, रेव्हेन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स ही कोणत्या प्रकारची चाचणी आहे? अशाब्दिक किंवा भाषेचा वापर न करण्याची बुद्धिमापन चाचणी. पुढील प्रश्न, पीअर टू ट्युटर म्हणजे काय? एकाच वर्गातील हुशार विद्यार्थ्याने आपल्या मित्राला अभ्यासात मदत करणे. पुढील प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी अडथळामुक्त वातावरण म्हणजे काय? रॅम्प, व्हीलचेअरची सोय आणि रुंद दरवाजे असणारी शाळा. पुढील प्रश्न, डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? स्नायूच्या हालचालीमधील समन्वय बिघडवणे याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणजे काय? हाडे, सांधे किंवा स्नायूंच्या दोषामुळे चालण्या फिरण्यावर मर्यादा येणे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्गात हुशार पण लाजाळू असणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे आणण्यासाठी काय करावे? त्याला लहान गटात नेतृत्व करण्याची संधी द्यावी. पुढील प्रश्न, अधिगमन अध्ययन प्रक्रियेत शिक्षकापेक्षा कोणाचा सहभाग महत्त्वाचा असतो? स्वयं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा. नेक्स्ट क्वेश्चन, डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे संरक्षण यंत्रणांचा वापर माणूस कशासाठी करतो? मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी. पुढील प्रश्न, परीक्षेतील अपयशाचे खापर पेपर कठीण होता असे सांगून फोडणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? समर्थन ही संरक्षण यंत्रणा आहे. RTA कायदा 2009 नुसार प्राथमिक शिक्षकासाठी प्रति आठवडा किमान किती तास काम अनिवार्य आहे? 45 तास तयारीच्या तासासह. पुढील प्रश्न, RTA अधिनियम 2009च्या कोणत्या कलमानुसार शिक्षकांना खाजगी शिकवणी म्हणजे ट्यूशन घेण्यास बंदी आहे? कलम 28.
पुढील प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP 2020मध्ये शालेय शिक्षणाचा नवीन आकृतिबंध काय आहे? 5, 3, 3, 4 असा आहे. NEP 2020 नुसार पायाभूत स्तर म्हणजे कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश होतो? 3 ते 8 वर्ष वयोगट. पुढील प्रश्न, सर्टिफिकेट ऑफ प्रोग्रेस ऐवजी NEP 2020ने मुलांच्या प्रगती पुस्तकासाठी काय सुचवले आहे? 360 अंश बहुआयामी प्रगती पत्रक. पुढील प्रश्न, परख ही नवीन संस्था NEP 2020 अंतर्गत कशासाठी स्थापन केली जात आहे? विद्यार्थ्यांचे मूल्यमापन किंवा निकष ठरवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? इयत्ता 3री पर्यंतच्या मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे. पुढील प्रश्न, ऑपरेशन ब्लॅकबोर्डची सुरुवात कोणत्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत झाली? NEP 1986च्या अंतर्गत. पुढील प्रश्न, यशपाल समितीच्या 1993च्या अहवालाचे शीर्षक काय होते? ओझाविना शिक्षण असे होते. पुढील प्रश्न, सिम्युलेशन अध्यापन पद्धत म्हणजे काय? कृत्रिम किंवा हुबेहूब परिस्थितीत निर्माण करून दिलेले प्रशिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन, सूक्ष्म अध्यापन चक्र चा एकूण कालावधी किती मिनिटाचा असतो? 36 मिनिटाचा असतो. पुढील प्रश्न, सूक्ष्म अध्यापनाची पहिली पायरी कोणती असते? पाठाचे नियोजन. नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापन सूत्रे प्रामुख्याने कोणाच्या मानसशास्त्रावर आधारित आहे? बालमानसशास्त्र आणि निसर्गाचे नियम. पुढील प्रश्न, रुब्रिक्स म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरला जाणारा निकषाचा संच. नेक्स्ट क्वेश्चन, अनेकदा चाचण्या घेणे हे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे एकमेव उद्दिष्ट आहे का? नाही, तर विद्यार्थ्याच्या अडचणी ओळखून अध्यापनात बदल करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये स्वमूल्यमापन क्षमता वाढवल्यास काय होते? ते स्वतःच्या शिक्षणाचे जबाबदार भागीदार बनतात. पुढील प्रश्न, प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर गृहपाठाचे स्वरूप कसे असावे? घोकंपट्टी वाढवणारे नसावे, तर पाठाच्या उपयोजनावर आधारित असावे. पुढील प्रश्न, ॲड्रोगॉजी म्हणजे काय? प्रौढ शिक्षणशास्त्र. पॅडोगॉजी म्हणजे काय? बाल शिक्षणशास्त्र किंवा अध्यापन पद्धतीचे शास्त्र. पुढील प्रश्न, शिक्षकाने वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे स्वरूप कसे असावे? मुक्त उत्तरे, जेणेकरून मुलांना विचार करण्यास वाव मिळेल असे असावे. पुढील प्रश्न, अध्ययनासाठी आकलन हे कोणत्या प्रकारचे मूल्यमापन आहे? आकारिक मूल्यमापन. पुढील प्रश्न, अध्ययनाचे आकलन हे कोणत्या प्रकारचे मूल्यमापन आहे? संकलित मूल्यमापन. पुढील प्रश्न, अध्ययन म्हणून आकलन मध्ये कोणाची भूमिका महत्त्वाची असते? विद्यार्थ्यांची स्वतःची. नेक्स्ट क्वेश्चन, भावनिक क्रांतीचा काळ असे कोणत्या अवस्थेला म्हटले जाते? कुमार अवस्थेला भावनिक क्रांतीचा काळ असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, वर्गात लोकशाही वातावरण राखण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? प्रत्येक विद्यार्थ्याला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि समान संधी दिली पाहिजे. अशा प्रकारे आज आपण TETसाठी अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्र या विषयातील महत्त्वपूर्ण 100 प्रश्न बघितले आणि या 100 प्रश्नाचा तुम्हाला येत्या TET पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयोग होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.